रानडे. डिअर मॅश या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे स्वागत करते. चला तर मग आपण पुढचा पाठ बघूया. पुढच्या पाठमध्ये आपल्या आहेत परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. या तीन यांचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर पहिला बघणार आहोत परिमेय संख्या, त्यामधील उदाहरणे आणि त्यातले प्रकार. भरपूर टिप्स सहित मी तुम्हाला परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या शिकवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर परिमेय संख्या म्हणजे काय, तर त्याची व्याख्या दिली आहे. पी हा कोणताही पूर्णांक आणि क्यू हा त्याच्या संख्येच्या छेदस्थानी असेल तर क्यू हा शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजेच पी एक संख्या आहे आणि त्याच्या छेदस्थानी कोण आहे, क्यू. बरोबर. त्यांनी काय सांगितलंय, तर पी हा कोणताही पूर्णांक. आता पूर्णांक संख्येमध्ये कोणता समूह आहे, धनसंख्येचा समूह आहे, ऋण संख्या आहे आणि शून्य, यांच्या समूहाला काय म्हणतात, पूर्णांक. मध्ये पीच्या छेदस्थानी कोणीही येऊ शकतं. ती शून्य असेल, ऋण संख्या असेल किंवा धन. आता पण मी उदाहरणासहित तुम्हाला स्पष्ट करते. पीच्या छेदस्थानी एक मी धन संख्या घेतली. त्याच्यानंतर क्यूचं काय सांगितलंय, तर क्यू हा त्या संख्येच्या छेदस्थानी असेल. बरोबर. तर क्यू हा शून्य सोडून कोणताही पूर्णांक, म्हणजे शून्य फक्त सोडून तिथे पूर्णांक धन असेल किंवा ऋण असेल. मी इथे एक संख्या घेते, ऋण 4, म्हणजे ह्याचीच व्हॅल्यू किती होते, ऋण 2/4 असं लिहितात. म्हणजेच ही काय झाली, परिमेय संख्या. अशा गोष्टींना काय म्हणतात, परिमेय संख्या. दुसरं उदाहरण काय सांगितलं आहे, दुसरं इथे शून्यही चालेल, कारण पूर्णांक संख्येत शून्य येतो. छेदस्थानी शून्य सोडून इतर संख्या चालेल, धन किंवा ऋण. मी ते म्हणजे आता तुमचं गणित कसं दिलं, 0/4. मग ही काय झाली, परिमेय संख्या. उदाहरणार्थ तिसरं उदाहरण. आता एक पीच्या जागी आपण ऋण संख्या ठेवून बघूया. ऋण 5/100 मी असं लिहिलं. तर ही पण काय झाली, परिमेय संख्या. आता तुम्हाला कधी कधी असं विचारतील, ऋण 5, आता मी उदाहरण दिले इथे, 4 - 1, ऋण 5, 4 - 1 म्हणजेच 3. म्हणजे ही पण काय झाली, ऋण संख्या. कारण परिमेय संख्येची व्याख्या काय आहे, पी हा अंशस्थानी आणि क्यू हा काय आहे, छेदस्थानी. मग पीची काय ही आहे की पी काय सांगतो की कोणताही पूर्णांक चालेल, म्हणजे ते शून्य चालेल, धन चालेल किंवा ऋण संख्या चालेल. पण क्यू काय सांगतो, क्यू हा त्या संख्येच्या छेदस्थानी असेल तर तो काय सांगतो की शून्य सोडून मला कोणतीही संख्या चालेल, म्हणजे धन चालेल, ऋण चालेल. तर जेव्हा ही कन्सेप्ट पूर्तता होते तेव्हा त्या संख्येला काय म्हणतात, परिमेय संख्या. ह्या आता दाखवलेल्या परिमेय संख्या. आता तुम्हाला एक उदाहरण दाखवते दुसरं. 2/0 ऋण 2/0 ह्या मी दोन संख्या लिहिल्या आहेत. आपल्या कन्सेप्टनुसार काय सांगितलंय की अंशस्थानी शून्य चालेल, धनसंख्या चालेल, ऋण संख्या चालेल. ही कंप्लीट केली. पण छेदस्थानी शून्य चालणार नाही. मग ही संख्या काय झाली, परिमेय संख्या नाही. तसेच ह्या उदाहरणात बघितलं, अंशस्थानी कोणती पूर्णांक संख्या चालेल, धन चालेल, ऋण चालेल, शून्य चालेल. पण छेदस्थानी शून्य असतं का म्हणे, तर ती परिमेय संख्या नाही. म्हणजे ह्या दोन उदाहरणामध्ये हे दोन उदाहरणं ही परिमेय संख्येची नाहीत. आता माझ्याजवळ काही उदाहरणं मी काढून ठेवलेली आहेत, ती आता आपण बघणार आहोत. तर पहिलं आहे, म्हणजे आता ह्याच्यात काय ठरवायचं आपल्याला, परिमेय संख्या आहे की नाही एवढंच आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे तुम्हाला परिमेय संख्या कोणत्या आहेत त्या समजून जातील. मग तुम्ही एका मिनिटातच किंवा एका सेकंदातच तुम्ही परिमेय संख्या कोणत्या आहेत त्या तुम्ही ओळखू शकता. परिमेय संख्येची फक्त कन्सेप्ट काय आहे की अंशस्थानी पूर्णांक संख्या चालेल, पण छेदस्थानी शून्य व्यतिरिक्त संख्या चालतील. तर उदाहरणार्थ आपण मी हे असं मांडले, P/Q. आता ही उदाहरणं दिले, 4/3 - 5/0, 0/7,
ऋण 1/3, 2/0, 4 छेदस्थानी 5 वजा 5 केलेत. इथे लिहिले 0, इथे लिहिले 2, 100/0 वजा ऋण 100/11, ऋण 100, वर्गमुळात 4, वर्गमुळात 9. बरोबर. आता ही उदाहरणं आहेत, ही आपल्याला काय करायची आहेत, कोणत्या परिमेय संख्या आहेत आणि कोणत्या परिमेय संख्या नाहीत हे आपण काय करायचंय, शोधायचे आणि ते तिथे लिहायचे. आता मी इथे लिहिले परिमेय संख्या आहेत. मग आता कोणत्या कोणत्या आहेत, तर ज्या ज्या गोष्टी जो उदाहरण त्या गोष्टीची पूर्तता करतो तो परिमेय संख्या आहे की नाही आता आपण ठरवूया. अंशस्थानी पूर्णांक संख्या, छेदस्थानी शून्य व्यतिरिक्त पूर्णांक संख्या म्हणजे ही पहिली काय झाली, पूर्णांक परिमेय संख्या आहे. म्हणजे 4/3 ही पहिली एक परिमेय संख्या आहे. 4/3 काय झाली, ही पहिली परिमेय संख्या आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर काय सांगितले, ऋण 5/0 ही परिमेय संख्या आहे की नाही, तर त्यांनी काय सांगितले, अंशस्थानी कोणती पूर्णांक संख्या चालेल पण छेदस्थानी 0 असता कामा नये. म्हणजे ही परिमेय संख्या नाही. म्हणजे आपण इथे लिहूया परिमेय संख्या कोणत्या नाहीत, ऋण 5/0 ही परिमेय संख्या नाही. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल मी काय सांगते ते. तुम्हाला एका सेकंदात आता ह्याच्या पुढे तुम्हाला समजणार की परिमेय संख्या आहे की नाही. 0/7 ही परिमेय संख्या आहे की नाही ठरवा. अंशस्थानी बघायचं, छेदस्थानी बघायचं. अंशस्थानी जास्त बघायची गरज, कारण तिथे 0 धनसंख्या आणि ऋण संख्या ही आहेतच. फक्त छेदस्थानी 0 नाही नसल्यास ती काय आहे, परिमेय संख्या. मग आता आपण पटापट उदाहरणं सोडूया. तर 0/7 ही काय झाली, परिमेय संख्या, कारण छेदस्थानी काय आहे, 7 आहे. पुढचं उदाहरण आहे ऋण 1/3 ही काय झाली, परिमेय संख्या. बरोबर. ऋण 1/3 ही काय झाली, परिमेय संख्या आहे. पुढचं उदाहरण आहे 2/0 छेदस्थानी 0 आहे पण मग ही आपली परिमेय संख्या नाही, कारण त्यांनी सांगितले छेदस्थानी 0 व्यतिरिक्त इतर पूर्णांक संख्या चालतील. म्हणजेच परिमेय संख्या कोणती नाही, 2/0. पुढे दिलं उदाहरण 4/5 वजा 5, 5 वजा 5 म्हणजे 0. ह्याचा अर्थ काय आहे, 5 वजा 5 याचा अर्थच काय आहे की 4/0. 5तून 5 गेले 0, म्हणजे छेदस्थानी 0 आला, याचा अर्थ काय, ती परिमेय संख्या नाही. अशा प्रकारे तुम्ही ही उदाहरणं सोडू शकता. आता इथे बघा 0 लिहिलंय मी, 0 लिहिलंय, नुसता 0. मग तुम्ही म्हणाला हा परिमेय संख्या नाही आहे, तर नाही. हे अंशस्थानी 0 आहे, छेदस्थानी 1 आहे. आपण छेदस्थानी 1 लिहित नाही, म्हणून ही काय झाली, परिमेय संख्या. 0 ही काय झाली, परिमेय संख्या. तसे 2 आहे बघा, 2 हा अंशस्थानी असतो, त्याची छेदस्थानी कायम 1 असतं. मग ही काय झाली, परिमेय संख्या. पुढचं उदाहरण बघा, ऋण 100/0 0 आला, ऑटोमॅटिकली ती काय झाली, परिमेय संख्या नाही. परिमेय संख्या नाही. पुढचं उदाहरण आहे ऋण 100/11 परिमेय संख्या आहे. ऋण 100/11. इथे ऋण 100. मग नुसत्या अशा संख्या आल्या तर त्याचा छेद कायम 1 असतो, हे लक्षात ठेवा. असं नुसती अशी संख्या दिली तर तुम्हाला समजलं पाहिजे की ह्याच्या छेदस्थानी काय असतो, 1 आहे. मग ही काय झाली, आपली परिमेय संख्या. ऋण 100 ही काय झाली, आपली परिमेय संख्या. पुढचं आहे वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 9. हे काय आहेत, आतमध्ये 4 आहे, 9 आहे, यांचं वर्गमूळ काय येणार, वर्गमुळात 4चं वर्गमूळ काय येणार, 2. बरोबर. ह्याचं वर्गमूळ काय येणार, 2, आणि ह्याचं वर्गमूळ काय येणार, 3. म्हणजेच काय, 2/1 आणि 3/1 ऑटोमॅटिकली काय झाल्या, परिमेय संख्या. म्हणजेच ह्या काय झाल्या, परिमेय संख्या. म्हणजे हे एक महत्वाची टिप्स कळाली, तर ती सर्व वर्गसंख्या ह्या परिमेय संख्या असतातच. काय सांगितलं, सर्व वर्गसंख्या ह्या परिमेय संख्या असतात. ही महत्वाची टिप लक्षात ठेवा. मला आशा आहे की तुम्हाला परिमेय संख्या समजल्या असतील. तर आपण पुढच्या भागाकडे वळूया. तर पुढच्या भागाकडे आपण बघणार आहोत परिमेय संख्येचे प्रकार. तर आता बघणार आहोत आपण परिमेय संख्येचे खंडित दशांश रूप. खंडित दशांश रूप म्हणजे काय, तर मी इथे उदाहरण घेते. 135/2.
2 ने काय करते, भाग देते. या 135 ला काय देते, भाग देते. बेशून्य 0, बेसंग 12, बेसाती 14, 1ला 0.0, बेपंचे 10. बघा मी 2 उदाहरणं दाखवते त्यात. एकशे 32 भागिले 5, सॉरी डायरेक्ट बेपंचे 10, बेसंग 30, 5 20. दोन्ही ठिकाणी काय आली, भागाकाराची बाकी किती आली, तर 0 आली. म्हणजेच इथे काय झाली, भागाकाराची क्रिया पूर्ण झाली. मग आलेला आता आपण उत्तराकडे जाऊया. ह्या उत्तराकडे बघा 67.5 आणि 26.4. बरोबर. दोन्ही ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण उत्तराकडे बघतोय. तर दशांशानंतर 5 आणि 4 आलेत बघा. तर ह्याच्यानंतर आता कोणती संख्या येणार नाही, कारण त्यांचा काय झाला, भागाकार पूर्ण झाला. इथे पण तसंच की आलेल्या उत्तराकडे बघितलात तर 26.4 आणि ह्या 4 नंतर कोणती संख्या येणार नाही. आणि ह्यालाच काय म्हणतात, खंडित दशांश रूप. जेव्हा भागाकाराची क्रिया पूर्ण होते, बाकी 0 येते, आलेलं उत्तर हे काय झालं, खंडित दशांश रूप. बरोबर. तर यामध्ये एक महत्वाची टिप्स कोणती आहे, तर जेव्हा कोणत्याही संख्येला 2 आणि 5 ह्या 2 मूळ संख्या जेव्हा भागतात, काय सांगितलं, 2 आणि 5 ह्या फक्त 2 मूळ संख्या जेव्हा भागतात, परिमेय संख्येला भागतात किंवा परिमेय संख्येच्या छेदात असतात, तेव्हा त्याचं परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप असतंच. म्हणजेच काय, छेदस्थानी कोण, परिमेय संख्येच्या छेदस्थानी कोण असलं तर 2 आणि 5 ह्या 2 मूळ संख्या, फक्त ह्या 2 मूळ संख्या असतील तर त्याचं परिमेय संख्येचं काय, तर खंडित दशांश रूप. इतर कोणत्याही मूळ संख्या असतील तर त्याचं खंडित दशांश रूप येत नाही. समजा उदाहरणार्थ 3 असेल, 7 असेल, तर ते खंडित दशांश रूप येत नाही. फक्त 2 आणि 5 या व्यतिरिक्त परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप येते. तर पुढे बघणार आहोत परिमेय संख्येचे अखंड व आवर्ती दशांश रूप. अखंड आणि आवर्ती दशांश रूप आपण बघणार आहोत. आता बघूया एक उदाहरण. मी इथे एक उदाहरण घेते, 20 भागिले 3. बरोबर. 3 ने काय करूया, 20 ला आपण भाग देऊया. 3 0 0, 3 संग 18, 2 0, 3 संग 18, 3 संग 18, इथे बघितलं तर भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाहीये. बाकी तिथे 2च येते. भागाकाराकडे बघितलं तर उत्तर कसं आहे, 6.666. म्हणजे ही क्रिया येतच राहणार. हे डॉट डॉट म्हणजेच काय, ही पुढे 6 येतच राहणार आहे. हा अंक परत परत येत राहणार आहे, कारण इथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली नाही, कारण इथे बाकी 0 आलेली नाही. बाकी कायम ही 2च येते. आणि त्यामुळे काय होतं की इथे भागाकारात, त्याच्या उत्तरात ही 6 संख्या परत परत येते. म्हणजेच काय झालं, ही पुढे पुढे येतच राहणार आहे. 6 अंक हा पुढे पुढे येतच राहणार. मग याला काय म्हणतात,
अखंड. ह्या डॉट डॉट रेषा काय दाखवतात की पुढे संख्या अखंड येत राहणार आहे. आता आवर्ती म्हणजेच काय, तर तोच अंक सारखा सारखा येतोय. बघा इथे 6 सारखा आलाय, 6 दशांश चिन्हानंतर उजवीकडे जर तोच अंक सारखा सारखा येत असेल तर त्याला काय म्हणतात, आवर्ती. म्हणजे त्याला काय म्हणतात, अखंड आवर्ती दशांश रूप. आता आपण दुसरं उदाहरण बघूया, म्हणजे उत्तरातूनच बघूया, म्हणजे तुम्हाला अखंड आणि आवर्ती दशांश रूप समजून जाईल. तर आता आपण दुसरं उदाहरण बघूया. 0 पॉईंट मी इथे लिहिलंय 37 आणि पुढे डॉट डॉट डॉट. दुसरं उदाहरण लिहिलंय 5.24 224 200 डॉट 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 डॉट. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण लिहिते 0.26 डॉट डॉट डॉट. हे जेव्हा डॉट डॉट दर्शवले जाते त्याचा अर्थ काय, अखंड. म्हणजे कोणतीही संख्या असू देत, पण ह्याचं काय की पुढे पुढे येत राहणार आहे. आता इथे बघा दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला बघा कायम इथे 37 आहे, इथे 37. म्हणजेच कोणता गट पूर्ण परत परत येणार आहे, 37. म्हणजेच पुढील कोणता गट येणार आहे इथे, 37. म्हणजे ही डॉट डॉट रेषा काय दाखवते की पुढे पुढे 37 संख्या ही येत राहणार. इथे कोणता ग्रुप आला, 37. आता पुढच्या उदाहरणात बघूया. दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला बघायचं, इथे काय आहे 241 म्हणजे 241चा काय झाला, ग्रुप आहे ते. म्हणजे 241 परत ही संख्या पुढे पुढे येतच राहणार. हे डॉट 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 काय दर्शवतात की 241 हा ग्रुप परत परत येणार आहे. पुढच्या उदाहरणात बघूया. 0.26 आहे, इथे 26चं काय झालं, सारखं 26. या डॉट डॉट म्हणजे काय, 26 संख्या पुढे येतात. हे जेव्हा अंक तो सारखा सारखा येतो किंवा त्याचा ग्रुप सारखा सारखा येतो त्याला काय म्हणतात, आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणे. म्हणून ह्याला काय म्हणतात, अखंड व आवर्ती दशांश रूप. याला काय म्हणतात, अखंड व आवर्ती दशांश रूप. आता आपण पुढचं बघणार आहोत की असं जेव्हा येतं तेव्हा काय करायचं असतं. म्हणजे आता तुम्हाला अखंड आणि आवर्ती दशांश रूप समजलं असेल, मी असं समजते. तर जेव्हा अखंड आणि आवर्ती दशांश रूप जेवढ्या अंकाचा आवर्त असतो तेवढ्या अंकाच्या गटावर त्याला आडवी रेघ काढतात. आता मग असं उदाहरण बघूया. 0.37 डॉट 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 म्हणजेच अखंड, याचा अर्थ पुढे 30 संख्या येणार आहे. आता यामध्ये कोणता गट पुन्हा पुन्हा आलाय तर 37. मग आता आपण काय करायचे आहे की नुसता हा जो सारखा गट येतो तो एकदाच घ्यायचा. 37 जो गट सारखा सारखा येतो तेवढाच गट तो काय करायचा, घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेघ काढायची. आडवी रेघ काढायची. म्हणजेच याचा अर्थ काय, इथे परत डॉट डॉट असता का म्हणे, कारण ही आडवी रेषा काय सांगते की पुढे 37 रेषा म्हणजे 37 ह्याचा गट पुन्हा पुन्हा येणार आहे. हे असं लिहिलं. पुढचं दुसरं एक उदाहरण मी असं लिहिते की 5 पॉईंट मगाचंच आहे 721 डॉट डॉट डॉट. दशांश चिन्हानंतरचं बघायचं की दशांश चिन्हानंतर कोणता ग्रुप किंवा कोणते अंक सारखा सारखा येतो. इथे बघितलं तर 721 हा काय झाला, गट पुन्हा पुन्हा येतोय. मग आता ह्याची मांडणी कशी करूया आपण, 5 जेवढा गट सारखा सारखा येतो तेवढाच गट घ्यायचा आपल्याला, 721 आणि त्याच्या डोक्यावरती ही आडवी रेघ. मग पुढे पुढे डॉट डॉट काढायचं नाही, कारण हीच आडवी रेषा दर्शवते की हाच गट पुन्हा पुन्हा येणार आहे. यालाच काय म्हणतात, अखंड व आवर्ती दशांश रूप. परिमेय संख्येचे अखंड व आवर्ती दशांश रूप. पुढचं एक उदाहरण मला घ्यायचं आहे. 0.26 घेतले इथे. बघा हे मी उदाहरण एक महत्वाचं आहे, मी ते घेते कारण स्कॉलरशिप मध्ये विचारलं गेलेलं आहे. 0.26 ह्याचं अखंड व आवर्ती दशांश रूप मध्ये म्हणजे ह्याच्यात मांडणी करायची. तुम्ही कसं मांडताल, गटाला आडवी रेघ मारायची, तुम्ही कसं मांडाल. इथे डॉट डॉट याचा अर्थ काय आहे, इथे काहीच डॉट डॉट नाही, म्हणजे हे पुढे संख्या काय ही नाही आहे. मग कोणती संख्या आहे,
इथे डॉट डॉट मग अशा उदाहरणात मी कसं काढलेलं 2.36 36 डॉट डॉट असे दाखवले म्हणजेच काय सांगितलं की ही संख्या येणार आहे. इथे मी तसे डॉट डॉट दाखवले नाहीत. याचा अर्थ काय, इथे 26 ही संख्या पुन्हा पुन्हा येणार नाही किंवा 6 अंक पुन्हा पुन्हा येणार नाही. म्हणजे कोणती संख्या येणार आहे, तर याचा अर्थ इथे ही संख्या कोणती येणार आहे, 0. कारण शून्याने कोणती किंमत कमी होत नाही किंवा बदलत नाहीत. मग हा 0 गट हा पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणून काय करायचं, शून्याच्या डोक्यावरती रेघा द्यायची. शून्यावरती काय ना, शून्याच्या डोक्यावरती रेषा, म्हणजे शून्याचा गट पुन्हा पुन्हा येणार. डॉट डॉट इथे दाखवलं नाही म्हणजे काय झालं की ते शून्यच असतो आणि ह्या शून्याच्याच डोक्यावर, कारण 0 0च येणार आहे. नंतर दुसरं मी एक उदाहरण घेते, 5.6 बरोबर असं जरी विचारलं तरी त्याच्या कोणाच्या डोक्यावरती आडवी रेघ येणार, तर ऑटोमॅटिक शून्याची. इथे डॉट डॉट कारण मी दाखवले नाहीत, कारण इथे अखंड नाही, इथे खंडित झालेलं आहे. ही 2 उदाहरणं काय आहेत, खंडित आहेत. मग ती अखंड आणि आवर्त मध्ये कशी कन्वर्ट करतात, तर 5 6 आणि इथे काय आलं, 0 लिहिला. 0 आणि शून्याच्या डोक्यावरती आडवी रेघ, म्हणजे 0 हा अंक सारखा सारखा येणार आहे. किंमत ह्याची बदलत नाही, पण आपण काय केलं, याचं कन्वर्ट कशात केलं, अखंड व आवर्ती दशांश रूप मध्ये. तर इथे बघितलं तर आपण पहिलं उदाहरण बघूया. 165 165 दशांश चिन्हानंतरच बघायचं. दशांश चिन्हानंतर 165 हा ग्रुप सारखा येतो म्हणून तो एकदाच लिहायचा. त्याची मांडणी कशी लिहितात, 9.165 त्याच्या डोक्यावरती आडवी रेघ, म्हणजे हा गट पुन्हा पुन्हा येणार आणि परत डॉट डॉट लिहिण्याची काही गरज नाही. पुढे काय येणार आहे, 0.5 म्हणजे 5 ही 5वाचा हा अंक काय येतोय, रिपीट, मग तो एकदाच लिहायचा आणि त्याच्या डोक्यावरती काय करायचं, आडवी रेघ. तसंच इथे काय दिसतंय, 37चा ग्रुप दिसतोय, तो पुन्हा पुन्हा येतोय, मग 0.37 हे एकदाच लिहायचं आणि त्याच्या डोक्यावरती आडवी रेघ. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे 4.0. ह्याच्या पुढे डॉट डॉट नाही, याचा अर्थ कोणती संख्या पुन्हा पुन्हा येणार आहे, तर 0. तर 4.2 आणि 0 आणि शून्याच्या डोक्यावरती आडवी रेघ. मला वाटतं ही तुम्हाला उदाहरणं बघून तुम्हाला समजलं असेल. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आपण बघणार आहोत अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते पण आवर्त नसते त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. मागच्या पाठात आपण काय पाहिलं, परिमेय संख्येमध्ये कसं दशांश रूप अखंड आहे पण आवर्त आहे. आवर्त म्हणजे पुन्हा पुन्हा तोच गट येतो किंवा तीच संख्या येते, त्याला आवर्त म्हणते. आता तर अपरिमेय संख्येमध्ये काय, तर अखंड दशांश रूप काय, अखंड आहे पण काय आवर्त नाही. आवर्त म्हणजे तोच गट किंवा तोच संख्या पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणजेच पुढे बदलत जाते. म्हणजे उदाहरणार्थ आपण इथे घेऊया वर्गमुळात 2 किंवा असं घेऊया. एक तुम्हाला आधी समजण्यासाठी मी एक साधे एक उदाहरण घेते. एक 4 डॉट 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 म्हणजे अखंड. इथे मी सरळ एक उदाहरण घेतलंय. ह्याच्यात बघा, इथे 4 41 32 कुठेही असं दिसत नाही की हा एक ग्रुप आहे किंवा एक अंक सारखा सारखा येतोय, तर असं कुठेही दिसत नाही. म्हणजे ह्याच्यानंतर येणारी संख्या वेगळी असू शकते, त्याच्यानंतर येणारी संख्या वेगळी असू शकते. मग ह्यांना काय म्हणतात, अपरिमेय संख्या. म्हणजे ह्याला सारखं कोणत्याही संख्या आवर्त नाही किंवा कोणत्याही ग्रुपला, कोणत्याही गटाला आवर्त नाहीये. कुठेही तुम्हाला दिसत नाही की ते 41चाच ग्रुप आहे किंवा 32चाच ग्रुप आहे, असं सारखं सारखं येणारा ग्रुप दिसत नाही. म्हणजे ही काय झाली, अपरिमेय संख्या. आता दुसरं एक उदाहरण घेते मी साधारण तुम्हाला समजण्यासाठी. संख्या ही अखंड आहे पण आवर्त आहे का, तर आवर्त नाही, कारण येणाऱ्या नंतरचा नंबर हा वेगळा आहे. बघा, 1 नंतर हा 1 आहे, परत 1 आहे का, नाही, तर 0 आहे. नंतर 4 आहे, 2 आहे. कुठेही कोणताही एकच अंक हा सारखा येत नाही किंवा एखादा गट हा सारखा येत नाही. इथे काय दिसतंय, तर वेगवेगळे अंक दिसतात, वेगवेगळा गट दिसतोय. त्यामुळे ह्या अशा संख्या काय झाल्या, अपरिमेय संख्या. आपल्याला बघता क्षणी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या समजून जातात. आता परिमेय संख्येमध्ये कसं दिसतं की एकतर असा सारखं दिसतं किंवा
सारखा गट दिसतो, मग ह्या अशा सारख्या गटला काय म्हणतात परिमेय संख्या, आणि जर गट सारखा नसेल तर त्याला काय म्हणतात अपरिमेय संख्या. तर अपरिमेय संख्या तुम्हाला ओळखता येतील मी आशा करते. त्याच्यानंतर एक म्हणजेच परिमेय संख्या अपरिमेय संख्या ओळखण्याची एक ट्रिक्स की जे पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमुळे, पूर्ण वर्ग संख्या नसणाऱ्या संख्यांची वर्गमुळे ही अपरिमेय असतात. अपरिमेय असतात, संख्या असतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 3, वर्गमुळात 2, वर्गमुळात 5 हे काय झाल्या अपरिमेय संख्या. त्याचबरोबर पाय ही काय झाली अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या आपल्याला ओळखून जातात की त्याचा गट पुन्हा पुन्हा सारखा परत येत नाही. म्हणजे ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते पण आवर्त नसते त्यांना काय म्हणतात अपरिमेय संख्या. तर आता पुढे बघणार आहोत वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय, तर जो परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आपण शिकलो, त्या दोन्ही परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह होतो त्याला काय म्हणतात वास्तव संख्या. आता ह्यामध्ये काय येतात 2/6 मी दिले, ऋण 10/3, 5.83, वर्गमुळात 2, 0 आणि ऋण 11 आणि 34चा आवर्त आहे, म्हणजे 34 ही संख्या पुन्हा पुन्हा येते. ह्या समूहाला काय म्हणतात वास्तव संख्या. म्हणजे आता इथे काय समजून जातं की आता समजा तुम्हाला एखादी एक संख्या दिली, आता मी इथल्या दिल्या 2/7, या संख्यांना काय म्हणतात, तर ह्या संख्यांना काय म्हणतात परिमेय संख्या आणि काय म्हणणार वास्तव संख्या. ह्या संख्येला काय म्हणणार, ह्या असे मांडणी केली तर ह्या संख्यांना काय म्हणायचं परिमेय संख्या आणि वास्तव संख्या. प्रत्येक एक संख्या दिला तुम्हाला विचारलं की ह्या संख्यांना काय म्हणतात, तर वास्तव संख्या ह्या कोणत्या, परिमेय संख्या पण वास्तव संख्या आणि अपरिमेय संख्या ही काय वास्तव संख्या. मग दिलेल्या उदाहरणात तुम्हाला विचारलं परिमेय संख्या ओळखा आणि परिमेय संख्या आणि वास्तव संख्या, जर ती परिमेय असेल तर ती पण वास्तव संख्याच असते. बरोबर. मग आता आपण उदाहरणासहित स्पष्ट करूया. आता भरपूर उदाहरणं घेऊन आपण सोडवूया. आता आपण मग अशी अभ्यासलो परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. तर त्याच्या आधारे आपण काय करणार आहोत, आपण ही आता उदाहरणे सोडवणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. तर ऑप्शन दिलेत वर्गमुळात 7, 3.67, वर्गमुळात 21, 13.13, 57, 19 अखंडचा चिन्ह. मग आता परिमेय संख्येमध्ये काय असतं खंडित दशांश रूप पण आवर्त असतं. बरोबर. हे परिमेय संख्येचं सांगितलं, खंडित असतं आणि आवर्त असतं आणि पूर्ण वर्ग संख्या ह्या काय असतात परिमेय संख्या. मग आता इकडे बघा वर्गमुळात 7 हे काय झालं, हे अखंड आहे पण आवर्त नाही, त्याची व्हॅल्यू वेगवेगळी येणार. कारण अपरिमेयची डेफिनेशन काय सांगितली की पूर्ण वर्गसंख्या नसलेली वर्गमुळे ही काय असतात अपरिमेय. ही काय 7चं काय वर्गमूळ नाहीये, म्हणजे ही काय झाली अपरिमेय संख्या. दुसरं बघितलं तर 3.67 ही काय झाली, तर इथे डॉट नाही आहे म्हणजे इथे खंडित झालंय, म्हणजेच ही काय झाली परिमेय संख्या. वर्गमुळात 21चं वर्गमूळ येत नाही म्हणजे ही काय झाली अपरिमेय संख्या. आणि इकडे या संख्येकडे बघितल्यानंतर कोणताही ग्रुप सारखा येत नाहीये किंवा कोणताही अंक सारखा येत नाही आणि अखंड आहे, मग ही काय झाली अपरिमेय संख्या, म्हणजेच ऑटोमॅटिक ही काय झाली आपली परिमेय संख्या. आता पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. तर वर्गमुळात 16 आहे, 16चं वर्गमूळ काय आहे 4, 81चं वर्गमूळ काय आहे 9 आणि वर्गमुळात 4चं वर्गमूळ काय आहे 2, वर्गमुळात 3चं वर्गमूळ काढता येतं तर नाही, म्हणजे ही काय झाली आपली अपरिमेय संख्या. पूर्ण वर्गसंख्या असलेले काय आहेत परिमेय संख्या आणि ज्यांची वर्गमुळे येत नाही, ज्या संख्येची वर्गमुळे येत नाही ती काय आहेत अपरिमेय संख्या.
आता पुढे विचारले कोणत्या वास्तव संख्येचे वर्गमूळ अपरिमेय संख्या आहे. कोणत्या वास्तव संख्येचे वर्गमूळ अपरिमेय संख्या. आता तुम्हाला इथे माहिती ऑप्शन दिलेले आहेत. 144 कोणाचा वर्गमूळ आहे 12चा वर्ग आहे. त्याच्यानंतर 121 हा 11चा वर्ग आहे. हे काय आहे ऑटोमॅटिक परिमेय संख्या. 169 हा 13चा वर्ग आहे. आणि 10 हे कोणाचाच वर्ग नाही, म्हणजे 10 ही काय वास्तव संख्या अपरिमेय संख्या. त्यानंतर वर्गमुळात 71 ही काय झाली डॅश व डॅश संख्या आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. अपरिमेय संख्या, परिमेय, पूर्णांक, वास्तव. बरोबर. वर्गमुळात 71 ही काय झाली आहे अपरिमेय संख्या, कारण त्याचं वर्गमूळ नाहीये. ही काय झाली अपरिमेय संख्या. 71 काय झाली अपरिमेय संख्या. आणि त्याचबरोबर काय सांगितलं मी वास्तव संख्या, कारण वास्तव संख्या हा परिमेय आणि अपरिमेयच्या संख्याच्या समूहाला काय म्हणतात वास्तव संख्या. तर आता आपण इथेच थांबणार आहोत. तर कसा वाटला माझा व्हिडिओ, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा आणि सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा. तर उद्याच्या भागात आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्यांची बेरीज.